सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण गोवा येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज तुम्हाला मी माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. स्वामी जेव्हापासून माझ्या जीवनात आले तेव्हापासून माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटतो की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. 2005ची गोष्ट, 2005 साली महाराज माझ्या जीवनात आले. नुकतंच माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं. ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर मी माझ्या मावशीकडे गेली होती. मावशी खूप दिवसापासून मला बोलवत होती की इकडे ये, पण माझं काही जाणं होत नव्हतं. सुट्ट्या होत्या तर जाऊ नये आई म्हटली, म्हणून मी मावशीकडे गेली. तिथे मला माझी एक फ्रेंड, खूप दिवसाची फ्रेंड आहे, ती फ्रेंड मला भेटली आणि ती तेव्हा महाराजांची सेवा करू लागलेली होती. तिच्याकडे नेमकीच गुरुचरित्र पारायण सुरू होतं. गुरुचरित्र पारायणाची सांगतेच्या दिवशी तिने मला जेवणासाठी बोलवलं, गुरुचरित्र ग्रंथ, आणि तिने मला तिच्या जीवनातील तिला आलेले अनुभव सांगितले, महाराजांची प्रचिती सांगितली. ते बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. महाराजांनी माझ्या हृदयामध्ये घर केलं आणि मग मी तिला कशी सेवा करायची काय विचारलं. ती म्हटली, सुरुवातीला तू फक्त नामस्मरणाची सेवा सुरू कर, बाकी काही करू नको. आणि मग मी तसंच केलं. घरामध्ये महाराजांचा आमच्या खूप मोठा दत्तप्रभूंचा फोटो होता. दत्तप्रभू, गजानन महाराज आणि जे काही शंकर महाराज आहे असा एकत्रित फोटो आमच्याकडे होता, पण आम्ही कधी त्यांची सेवा वगैरे काही केलेली नव्हती. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मग मी महाराजांचं फक्त मला काही असं वाटलं दिवसातून जेव्हा जेव्हा मला आठवण येईल तेव्हा तेव्हा महाराजांचं नामस्मरण मात्र सुरू झालं. आणि मग मी नोकरीच्या शोधात होते, पण वडिलांचं होतं की नोकरी करायची नाही, डायरेक्ट लग्न करायचं, नोकरी वगैरे काही करायची नाही. आणि मग मला स्थळ बघणं सुरू झालं आणि माझे जे मिस्टर होते ते मला बघायला गुरुवारीच आले. कारण मी जेव्हा स्वामींना सांगितलं होतं की जर तुमचा होकार असेल, तुमची इच्छा असेल, माझ्यासाठी जे स्थळ योग्य असेल ते मला गुरुवारीच येऊ द्या, म्हणजे मला समजेल की हे तुम्हीच पाठवलेलं आहे. आणि ते स्थळ गुरुवारीच आलं. बघण्याचा कार्यक्रम झाला, सर्वांना पसंती झाली आणि विशेष म्हणजे आमची पत्रिका वगैरे सर्व काही जुळली. त्यांचा स्वभाव छान होता, माझ्याशी ते बोलले आणि मलाही आवडलं. थोडंसं ते सात्विक असल्यामुळे नॉनव्हेज वगैरे खात नव्हते, त्यामुळे धार्मिक कुटुंब आहे, घरचे म्हटले काही त्रास वगैरे होणार नाही, म्हणून माझं लग्न करून देण्यात आलं. माझं सासर मूळचं अहमदनगर आहे, पण माझे मिस्टर गोवा येथे जॉबला असल्यामुळे मी गोवा येथे त्यांच्यासोबत लग्नानंतर 3-4 महिन्यानंतर लग्नानंतर गोवा इथे आले. इथे आल्यानंतर मी खूप बोर होत होती, एकटीच राहत असायची. मिस्टर सकाळी ड्युटीला जायचे, संध्याकाळीच यायचे, दिवसभर एकटीच घरी राहायची. खूप बोर व्हायचं, काय करावं काही कळत नसायचं. त्यावेळेस पुन्हा एकदा महाराजांनी त्यांची आठवण मला करून दिली. जिथे मी शेजारी राहत होते तिथल्या ज्या ताई होत्या त्या महाराजांची खूप निस्सीम भक्ती करत होत्या. ते महाराजांच्या त्यांच्या घरी दर गुरुवारी आरती वगैरे असायची. सकाळ सकाळ देवपूजाचा घंटीचा आवाज, आरतीचा आवाज मला यायचा. त्यावेळेस मला खूप छान वाटायचं. आणि मग त्या ताई मला नैवेद्य वगैरेही देत असायच्या. आणि पुन्हा एकदा महाराजांची भक्ती खूप दृढ झाली. त्या ताई अक्कलकोट येथे गेल्या, महाराजांचं दर्शन वगैरे त्या घेऊन आल्या आणि त्यांनी मला न विचारता म्हणजे स्वतःहून महाराज माझ्या घरी आले असं म्हणायला देखील हरकत नाही. महाराजांना मला न विचारता ते माझ्यासाठी खूप सुंदर अशी मूर्ती महाराजांची घरी घेऊन आल्या. ती मूर्ती बघून मला खूप आनंद झाला, कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती की महाराजांची मूर्ती घरी आणायची, पण काही योग येत नव्हता आणि कुठे माझं जाणं देखील होत नव्हतं. पण स्वतःहून इच्छा जर असेल तर महाराज स्वतःहून येतात असं म्हणतात ना, तसंच काही माझ्या बाबतीत घडलं. मग मी त्या मूर्तीचा अभिषेक वगैरे केला आणि त्यांना त्याचे पैसे देखील
देखील देऊन टाकले. त्या घेत नव्हत्या, पण मी म्हटलं, नाही, ही मूर्ती माझ्या पैशाचीच मला पाहिजे आहे. हवं तर तुम्हाला त्या पैशाचं काय करायचं ते करा, फक्त ते पैसे तुम्ही माझ्याकडून घ्या असं म्हटले. मूर्तीचा अभिषेक झाला, महाराजांची घरामध्ये स्थापना झाली. त्यावेळेस देवघर देवार वगैरे काही नव्हतं. एक जे काही चौरंग होता, त्या चौरंगावरती आम्ही कापड अथरलं, त्यावरती महाराजांची मूर्ती ठेवली. फक्त महाराजांचीच मूर्ती, बाकी कुठलीच देवता वगैरे काहीच नव्हतं. मग तिथून पुढे मग माझं जे काही स्वामीचरित्र वगैरे आहे त्याचे पारायण वगैरे सुरू झाले. त्याच दरम्यान मला प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर तर सर्व वेळ सेवेमध्ये, घरकामात आणि सर्व हे करण्यामध्ये जाऊ लागला. त्यामुळे काही वाटत नसायचं. एकटेपणा स्वामी आल्यामुळे पूर्णपणे दूर झाला. मी एकटी स्वामीशी बोलू लागले. जसं आपण एखाद्या लेकराशी घरामध्ये बोलतो त्याच पद्धतीने मी प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगू लागली, स्वामीशी संवाद साधू लागली, स्वामीशी बोलू लागली. आणि मला असं वाटायचं की महाराज देखील माझं ऐकतात आणि मला सर्व काही सांगतात असं मी बोलायची. आणि तीच सवय मला दृढ झाली. जेव्हा माझी 6व्या महिन्यामध्ये कलर ड्रॉप सोनोग्राफी करण्यात आली, त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचं हृदयाचं जे ठोके आहेत ते कमी वाटत आहे आणि थोडंसं होल वगैरे असण्याचे चान्सेस खूप आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळेस आम्ही खूप घाबरलो. डॉक्टर म्हटले, तुमचा निर्णय आहे, तुम्ही काय करायचं ते ठरवा, बाळाला ठेवायचं की काढायचं हे तुमच्यावरती आहे. पण मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की नाही, मला नाही करायचं, जसं असेल तसं बाळ देवाने जसं जन्माला घाल तसं आपण ठेवूया. मिस्टर देखील हो म्हटले. पण माझा महाराजांवरती प्रचंड विश्वास होता. स्वामींना एकच विनंती केली की जे काही तुम्ही देणार आहात ते फक्त एकदम व्यवस्थित द्या, बाकी मला काहीच नको. मी तुम्हाला हे म्हणत नाही की मला मुलगा द्या किंवा मुलगी द्या, फक्त जे काही देणार आहात ते व्यवस्थित द्या. त्यासाठी मी त्या माझ्या मैत्रिणीला कॉल केला की डॉक्टरांनी असं असं सांगितलं, असे प्रॉब्लेम आहे, तर काय करू. तिने सांगितलं, तू काहीच करू नको, फक्त एक ग्लास घे, त्या एक ग्लासामध्ये पाणी घे, त्याच्यावरती उजवा हात ठेव आणि तारक मंत्र बोल. खूप मनापासून रोज 11 वेळेस तारक मंत्र बोल आणि ते तीर्थ घे. पहिल्या दिवशी संकल्प घे. आणि मग मी तसंच केलं. डिलिव्हरी सुखरूप व्हावी आणि जे काही बाळ होणार आहे ते व्यवस्थित व्हावं. डॉक्टरांना तुम्ही खोटं करावं एवढंच महाराजांच्या चरणी मी विनंती केली आणि रोज तारक मंत्राचं तीर्थ घेऊ लागले. एक दिवस पुढे ढकलत होता, तसे माझे डिलिव्हरीचा वेळ जवळ येत होता. डिलिव्हरीसाठी मी माझ्या आईकडे आली होती, कारण तिकडे एवढे जण येणं शक्य नव्हतं. तर म्हटलं की आपणच इकडे जाऊया. 9वा महिना सुरू होताच मी माझ्या आईकडे आले तरी देखील माझी सेवा ही सुरूच होती. त्यानंतर स्वामी भक्तांनो की काय झालं की डिलेवरीला मला घेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की पाणी फार कमी झालेलं आहे, त्यामुळे नॉर्मल डिलेवरीचे चान्सेस तर नाही, बाळाच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आपल्याला सेक्शनच करावं लागेल. डॉक्टरांना म्हटलं जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं तुम्ही करा. सर्वांनी होकार दिला आणि मग माझ्याला सेक्शनसाठी घेण्यात आलं. मला जेव्हा भूल दिली तेव्हा भूल खाली होती, वर मला सर्व काही कळत होतं. मी महाराजांना विनंती करत होते आणि महाराजांशी संवाद साधत होते. मुखामध्ये तारक मंत्र सुरू होता आणि माझी डिलिव्हरी झाली. बाळाचा आवाज आला. सिस्टरांना विचारलं काय झालं, तर म्हटल्या की तुला मुलगा झाला आणि मी सांगितलं की डॉक्टरांनी असं सांगितलं होतं. त्यानंतर बाळाचे पूर्ण चेकअप करण्यात आलं तर डॉक्टर म्हटले की नाही, असं काही बाळ नाही, बाळ एकदम नॉर्मल आहे, जसं नॉर्मल बाळ असतं तसंच तुमचं बाळ आहे. हे ऐकल्यानंतर माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. मिस्टरांनाही प्रचंड आनंद झाला. त्यांना देखील महाराजांवरती विश्वास बसला, कारण जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत त्यांचा विश्वास नव्हता. ते म्हणायचे की डॉक्टर हे त्यांना सर्व काही कळतं, आपल्याला काय कळतं, पण मी त्यांना म्हणायचे की देवापुढे डॉक्टरसुद्धा काहीच करू शकत नाही, देवावरती विश्वास ठेवा. तेव्हा त्यांना महाराजांवरती विश्वास बसला. त्यानंतर माझं बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं आणि माझी सेवा अधिकच वाढली. त्यानंतर पुन्हा जेव्हा बाळ 7-8 महिन्याचं झालं तेव्हा मी मिस्टरांसोबत पुन्हा गेले आणि पुन्हा माझ्या सेवा सुरू झाल्या. आता मात्र वेगळं होतं, कारण मिस्टरांचा देखील महाराजांवरती विश्वास होता, त्यामुळे ते देखील थोडीफार सेवा करत होते. एक माळकी होईना ते घेऊन घराबाहेर पडत असायचे आणि मला आता खूप वेळ मिळत होता, कारण माझा मुलगा हा खूप शांत होता. तो एकदा झोपला की 2-2, 3-3
तास झोपत असायचा आणि खेळायचा, रडायचा काहीच नाही. महाराजांचा तारक मंत्र मोबाईलमध्ये लावून दिला की तो छान त्यासोबत खेळत असायचा. त्यामुळे मला फार काही टेन्शन नव्हतं आणि मग मी महाराजांची खूप सेवा करू लागले. महाराजांचा प्रकट दिन जवळ येऊ लागलेला होता. प्रकट दिनाच्या वेळेस मी स्वामीचरित्राचे किंवा गुरुचरित्राचे पारायण करत असायची. ह्या वेळेस आपण स्वामीचरित्राचे 11 पारायण करूया असं मी म्हटले. मिस्टर म्हटले ठीक आहे, तू कर तशीच 11 पारायण कर, मीही बघतो. कारण गुरुचरित्र करणं एवढं पथ्य वगैरे पाळलं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मी गुरुचरित्र पारायण केलं नाही. स्वामीचरित्राचे पारायण लावले. प्रकट दिन 2 दिवसावरती आलेला होता. मिस्टरांना सर्व काही फळे वगैरे सामान मी सांगितलं. मिस्टर कामानिमित्त बाहेर गेले होते. प्रकट दिनाच्या दिवशी मिस्टर बोलले की मी आरतीच्या वेळेपर्यंत येतो, तू वाचन वगैरे करून घे, घरातील सर्व आवर, मी जे काही फुलं वगैरे आहे ते घेऊन येतो असं ते बोलले आणि ते गेले. ते गेल्यानंतर मी सर्व पटपट आवरू लागले. माझं वाचन सुरू झालं. त्यानंतर माझे मिस्टर जे काही काम होतं ते काम केलं आणि परतीच्या प्रवासासाठी जेव्हा निघाले त्यावेळेस त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुमच्या देखील अंगावरती शहारे उभे राहतील. कारण जेव्हा ते घरी आले त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला डोळ्यामध्ये अश्रूच होते, बाकी काहीच नव्हतं. कारण ज्यावेळेस ते आले त्यांनी मला सांगायला सुरुवात केली, अगं मी येत असताना गाडी माझी मध्येच बंद पडली, गाडीतील पेट्रोल संपलं, मला अंदाज नव्हता की एवढ्या लवकर पेट्रोल संपेल. पुढे पेट्रोल पंप होता पण मी म्हटलं की आता तिथपर्यंत गाडी जाईल, पण मध्येच गाडी बंद पडली. आता मी आरतीला वेळेवर पोचू शकणार नाही ही खंत माझ्या मनामध्ये होते. कारण तुला फुलं देणं माझं हे खूप गरजेचं होतं की आरती व्यवस्थित व्हावी, फुलं वगैरे पोचावे, म्हणून माझी खूप तळमळ सुरू होती. गाडी बंद पडली, आता काय करावं, लोटीत पुढे नेऊ म्हणून मी चालत राहिलो. त्यानंतर काय झालं, अचानकपणे रस्त्यावरती तर कोणीच नव्हतं पण अचानकपणे एक व्यक्ती जी होती 30-35 वर्षाचा मुलगा असेल, तो मुलगा गाडीवरती आला आणि म्हटला की काका काय झालं गाडीला. असं कोणी थांबत नाही शक्यतो, पण तो थांबला. काय झालं मला विचारपूस करू लागला. त्यावेळेस त्याला म्हटलं की गाडीतील पेट्रोल संपलं आहे. त्यावेळेस तो म्हटला की माझ्या गाडीत पेट्रोल आहे पण हे कसं द्यायचं. मग तिथे समोरच एक टपरी होती, त्या टपरीमध्ये जाऊन तुम्ही विचारा बॉटल वगैरे काही आहे का. तर मग मी तिथे गेलो, त्यांना विचारलं तर ते म्हटले नाही, बॉटल वगैरे काहीच नाही. तेवढ्यात माझ्या मिस्टरांना तिथे एक काचाची बॉटल पडलेली दिसली. त्यांनी ती धुतली आणि त्यानंतर त्याच्यातून गाडीतून पेट्रोल घेतलं, ह्या गाडीमध्ये टाकलं. तुझ्या पेट्रोलचे पैसे धर असे त्याला ज्यावेळेस माझे मिस्टर बोलले तर त्यावेळेस म्हटले, त्याने एकच शब्द वापरला, ज्यावेळेस तुम्ही अक्कलकोटला जाताल त्यावेळेस हे पैसे तुम्ही दानपेटीमध्ये टाकून द्या असं ते बोलला. हे ऐकून माझे मिस्टर देखील शॉक झाले की अक्कलकोटला, याला कसं माहिती की आपण स्वामींचं सेवेकरी आहे. तर मी त्याला विचारलं की तुला कसं माहिती की मी महाराजांचं सेवेकरी आहे. अहो दादा, आपण सर्व एकाच देवतेचे आहोत भक्त. महाराज काय, मी देखील महाराजांचा भक्त आहे. तुम्ही आता सुखरूपपणे लवकर घरी जा असं ते म्हटले आणि तो तिथून निघून गेला. माझे मिस्टर घरी आले आणि मी त्यांना म्हटलं की अहो ते प्रत्यक्षात महाराजच होते, महाराजांनीच त्याला पाठवलं होतं. कारण अक्कलकोटला त्यांनी टाकायला सांगितलं, म्हणजे दुसरं तिसरं कोणीच नसून महाराज तुमची तळमळ होती आरतीला पोचायची, आरतीला फुलं द्यायचे आणि आरती करायची, त्यामुळे महाराजांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं आहे. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून खूप छान फुलाची सजावट केली, महाराजांना नैवेद्य दाखवला आणि खूप छान महाआरती संपन्न झाली. जणू काय प्रत्यक्षात त्या दिवशी महाराजांनी दृष्टांत दिला, दर्शन दिलं आणि आमचं जे काही पारायण होतं ते सफल झालं असं म्हणायला देखील हरकत नाही. मी महाराजांकडे 1 BHK फ्लॅटसाठी आग्रह करीत होते पण महाराजांनी मला 2 BHK स्वतःचा फ्लॅट करून दिला. हे माझ्यासाठी खूप आहे. महाराजांना जेवढी प्रार्थना करावी तेवढं कमीच आहे. महाराज प्रत्यक्षात येऊन भक्ताला कुठल्या न कुठल्या रूपामध्ये येऊन दर्शन देतात, भक्ताला साथ देतात. फक्त अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि शुद्ध अंतःकरणापासून केलेली भक्ती महाराजांपर्यंत लवकर पोचते, हे खरंच आहे. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा.
पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला देखील असे अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव शेअर करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ.